नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर पापलेट कसे साफ करायचे आणि ते मॅरिनेटसुद्धा करायचे कसे हे मी शेअर करणार आहे. आम्ही पाठाळ प्रभू पापलेटला आम्ही सरंगा म्हणतो. तर मी बोलता बोलता सरंगा बोलले तर तुम्हाला कळेल हे पापलेट सेम. आता इथे मी 2 डझन पापलेट घेतलेले, छान ताजे चांगले घेतले होते आणि ते मी हे करणार आहे. संध्याकाळी ते पार्टीसाठी आहेत आणि मी ते ग्रिल करणार आहे. मी त्यासाठी तयारी चालली आहे. तर मी ते कात्रीचा वापर करते. ही स्पेशल किचन सीझर म्हणून मिळते. त्याच्याने एकदम सोपं जाते. तुम्ही पाहू शकता मी इतक्या आरामात कापते. आणि हे जे पाठचं शेपट आहे ना एकदम, ते मी नाही कापत कारण त्याच्याने तो शो वाढतो फिशचा. ठीक आहे. हे बघा, आता मी बाकीच्या गोष्टी मी साफ करते. म्हणजे आपल्याला तो फिश चांगला दिसला पाहिजे. खायच्या आधी आपण डोळ्यांनी खातो, हो की नाही? तर आपल्याला डोळ्याला पण चांगलं दिसलं पाहिजे. त्याप्रमाणे मी ते डोक्यात ठेवून मी साफ करते फिश. आता इकडे ती पोटातली बाजू असते ना, ती आपल्याला काढायची असते ना. तर त्यासाठी मी बघा कात्रीने कसं बघते. पोटाची बाजू, खालची बाजू असते ती, आणि ते बरोबर मी कातरती ठेवून एक स्लिट मारते. हां, आणि मग नंतर फक्त वरच्या बाजूनीच ती कापून घेते थोडी, अर्ध्यापर्यंत बघा. म्हणजे माझं बोट जाईल बघा, ह्या बाजूला क्लीन दिसते, हो की नाही? आता इथे मी माझ्या बोटाने इथे आतलं काय पोटातलं असते आपल्याला ते खायचं नसते, ते मी काढून टाकेन. हे मी इथे स्लो दाखवलं म्हणजे तुम्हाला चांगलं कळेल कसं करते. आणि तुम्हाला जरा पण त्रास नाही होणार, मदत मिळेल तुम्हाला ह्या व्हिडिओने कसं करायचं. हे बघा, आता हे पोटातलं मी काढून टाकलं आणि मध्ये धुवून ठेवायचं आपण. ठीक आहे. आता आपलं चांगला सरंगा साफ झालेला आहे. आता मी इथे बघा हे स्लिट्स मारलेत. ते आपण तळताना वगैरे ठेवतो ना, तर तुम्हाला पाहिजे तर असे स्लिट्स ठेवू शकतात. पण आजच्या माझ्या रेसिपीमध्ये मी ते छोटे आहेत ना सरंगे, म्हणून मी ते तसेच ठेवणार आहे. आता इथे मी हळद, मिरच्याची बुकी, मीठ आणि लिंबू घेतलं आहे. हळद, मिरच्याची बुकी आणि मीठ हे मी सगळं एकत्र करून ते आता पापलेटला एक एक पापलेटला लावते. आपण नुसतं बाहेरून नाही लावायचं, त्या आतल्या बाजूने पण आपण जे काढलं होतं ना साफ केलेलं, आतल्या बाजूने पण ते हळद, मिरचीची बुकी आणि मीठ लावायचं. आता हे ना आमचं टिपिकल पाठाळे प्रभू स्टाईल आहे. आम्ही जास्त वाटण मसाले वापरत नाही. आणि हे आपण त्या बार्बिक्यू किंवा ग्रिल करणार आहोत. हां, तिकडे बघा सगळ्या मी फिश ना एकदम छानपैकी आतून बाहेरून लावलेले आहे. आणि आता मी त्याच्यावरती लिंबू होतं ना, एक अख्खं लिंबू, ते लावणार प्रेस करते बघा. वाव, यम्मी, हो की नाही? हम्म, हम्म. त्याला पाणी सुटलं बघा ऑलरेडी. हां, कारण मीठ पण आहे ना. आता हे मी नीट 2 ते 3 तास झाकून मॅरिनेट करते मी. गरमी असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकतात. आता इथे काय करते मी, तर इथे ना हाताला आपल्याला जळते ना, ते मिरच्याची बुकी लागले त्या हाताला. तर हे पीठ आहे ना आपलं, एक गोळा पिठाचं घ्यायचं आणि असं चोळायचं, म्हणजे सगळं ते आगाग होते ना आपल्या बोटांची, ती निघून जाईल. आणि इथे कोथिंबीर आहे. ही कोथिंबीर यासाठी तर ती आपल्याला वास येतो ना फिशचा सगळ्या हाताला, तो कम्प्लिटली काढून टाकतो. म्हणजे तुम्ही ट्राय करायलाच पाहिजे, कारण हे एकदम छान टिप आहे आणि लक्षात ठेवा, तुम्हाला खूप उपयोगी पडेल. एकदम बघा, मी कोथिंबीर एकदम चोळून चोळून घेते आणि त्याचा अख्खा स्मेल कंप्लीट जातो. तर पीठ आहे जळजळ आणि हे कोथिंबीर. आणि आता हे दिसेल ना तुमच्या माझ्या हातामध्ये, ते मी ना बाहेरगावी गेली होती तेव्हा आणलेलं. ह्याच्याने पण सगळं ते ओडर आणखीन बर्निंग जाते निघलं. आता इकडे चांगले 2-3 तास मॅरिनेट झालेलं आहे फिश. तिकडे बघा मी रोस्ट करते. पार्टी चालू आहे आमची. आणि हा सरंगी चांगले रोस्ट करते, एकदम टेस्टी लागतात. नक्की ट्राय करून पहा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. हो, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल
धन्यवाद. बाय. टेक केअर. एन्जॉय.